नमस्कार भावांनो, आजच्या मैदानामध्ये चौदरवाडीतल्या जबरदस्त अशी मोठी अपडेट आपल्यापाशी आलेली आहे। कारण विषय असा आहे भावांनो की आत्ताच एक नवीन खरेदी झाली होती। तुम्हाला हा विषय तर मागचा माहितच असेल। कर्नाटक वरून नंदी आणला होता, त्या नंदीची खरेदी भरपूर अक्रमी विक्री झाली होती। तर त्या नंदीला आता चौदरवाडी मैदानामध्ये पायरा भेटत नव्हता। पायऱ्यासाठी भरपूर प्रयत्न केला, पण वायदे हा प्रकरण मध्ये येण्यामुळे पायरा त्या नंदीला भेटलाच नाही। तर त्या मालकाने मग थेट एमपी किंग शेरालाच बोलवलं आहे। तर भावांनो, आजच्या मैदानामध्ये एमपी किंग शेरा आणि कर्नाटक वरून नवीन खरेदी झालेला नंदी आहे। त्या नंदीचं नाव मी तुम्हाला आता उघडच सांगणार नाही। या मैदानात किती नंबर गटात पळणार आहेत हे सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगणार आहे। पण त्याच्या आधी एकच सांगतो भावांनो, जर असं वायदी प्रकरण चालू असेल तर मला सांगा, आपले जे टॉपचे नंदी आहेत ह्या नंदींना सुद्धा वायदी मागायला वेळ लागणार नाही। कारण नंदींना भरपूर वायदी मागितली जाते या पळवण्यासाठी मैदानामध्ये। तर विषय असा आहे, जर ह्या नंदीला आता जर वायदी मागितली नसती तर आता आपल्या इथला कोणताही नंदी त्या नंदी सोबत आता मैदानात आपल्याला दिसला असता। पण वायदी प्रकरण असल्यामुळे त्या मालकाने स्वतः फोनवर कॉन्टॅक्ट करून एमपी किंग शेराला बोलवले। एमपी किंग शेरा तर टॉपचाच नंदी आहे, तुम्हाला सुद्धा माहित आहे। आणि बिनजोड मध्ये अजून सुद्धा एकही बिनजोड तो हारला नाही, पराजय त्याचा झालाच नाही असा नंदी आहे एमपी किंग शेरा। तर भावांनो, आजच्या मैदानात काय होईल ती सर्वजणांना मैदान बघितल्यानंतरच कळेल। आणि एमपी किंग शेरा आजच्या मैदानामध्ये 30 नंबर गटात गाडी पळणार आहे भावांनो। पण आज आपल्या सर्वांचे लाडके नंदी सुद्धा ह्या मैदानात आलेले आहेत। तर आज आपण या मैदानातलं काय रिपोर्ट आहे हे लाईव्ह बघूया, आणि त्यानंतर आपण काय मैदानात झाले ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन भावांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।